नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या गावाकडच्या रानभाज्या दाखवणार आहे. तर गावाकडच्या रानभाज्या कोणकोणत्या त्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून नक्की बघायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आता ही आहे बरदेशी भाजी. तर बरदेशी भाजी तुम्ही बघितले का? तुमच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नाव होती, तीच भाजी पण मग वेगवेगळी नावात. तर ह्या पहा, याचं कवळं डेसत याची गाठ भाजी करतात आणि सुकी भाजी पण करतात. तर आपण आजच्या ब्लॉगला अनेक भाज्या दाखवणार आहे. तर चला पाहू. तर मित्रांनो, आता आपण ह्या जंगलामध्ये आलो आहे आणि चायची भाजी आहे. तर चायची भाजी भरपूर अशी निघाली मित्रांनो. ह्या पहा, येडाने येलं ती भरपूर. ह्या पहा, येडाने येल. तर आता आपण चायची भाजी पण खुडणार आहे. तर आपल्याला चायची भाजी पण किती सापडते ते पण आपण दाखवणारच आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चायची भाजी जर म्हणली ना मित्रांनो, तर पाणी टाकून नाही कधी करायची, तर तेलामध्ये करायची. तर आता आपल्याला चायची भाजी पण किती सापडणार आहे. तर उन्हाळ्यापासून मित्रांनो मी भाजी खात आलो चायची. तरी ध्यान आता हे चायची रानची भाजी म्हणजे मग एकच नंबर मित्रांनो. तर चला, अजून आपल्याला भाजी खुडायची आहे. तर किती भाजी सापडते आणि अनेक भाज्या दाखवायच्यात आपल्याला. तर चला पाहू. आपल्याला जेवढी भाजी खुडायची होती ना तेवढे आपले खुडून झाले. आणि थोडासा मी आजारी आहे. काय झालं माहिती आहे का? थंडी ताप आणि खोकला सर्दी झाली वातावरणामध्ये बदल झाल्यामुळं. पण रानची भाजी खायची म्हणजे मग आलतो रानच्या भाजीला. तर आपण भाजी किती तोडली खुडली म्हणजे तर दाखवतो चला. तर ह्या पहा, एवढी भाजी खुडली आपण. भरपूर अशी खुडली आहे भाजी, हातात न मारत मित्रांनो. तर चला, अजून अनेक भाज्या दाखवायच्यात आपल्याला. तर पाहू. तर तुम्ही तेरेची भाजी खायले का रानातली? तर नक्की खाऊन पहा. तर त्याची गाठ भाजी करतात मित्रांनो. तर ह्या पहा, ही तेरेची भाजी एकदम मस्त खाण्यासाठी चिकन आणि चविष्ट आणि गाठ भाजी पण भारी होते मित्रांनो बरं का. आणि त्याला थोडंसं उळगा असलं ना तर अजून चव येते. तर याडाने आता उतरायला लागले थोडी. तर इकडं तेरेची भाजी पण आहे आणि अजून आपल्या भाज्या कोणकोणत्यात त्या अजून पाहायच्याच. तर चला, तेरेची भाजी खाऊन पहा एक बार. रानची भाजी मित्रांनो. अशाच रानच्या भाज्या जर खाल्या ना मजबूत होशाल मित्रांनो. चला. तर मित्रांनो, या पहा, बघितलं का तुम्ही? याचं कवळं डेसं घ्यायचं असं. याची पण भाजी करते बरं का. तर मला काही याचं नाव माहीत नाही, पण मग तुम्ही याचं नाव सांगू शकता. तर ह्या काय मस्त आहे ना, कवळी भाजी. आणि ही भाजी कांदा टाकून मस्तपैकी करतात मित्रांनो. उमळून घ्यायची, शिजवून घ्यायची, म्हणजे शिजून उमळून घ्यायची आणि याची पण भाजी करायची. तर ह्या पहा, असा चिटकेट राहतं हे पान आणि असं. हे काय बघितलं का? हे काय मस्तपैकी ना, याची पण मस्त भाजी होते. मला कमेंटमध्ये नाव सांगा याचं. तर पहा, ही चित्रुकाची भाजी एकदम कवळी भाजी. आणि ही चित्रुकाची भाजी एकदम आयुर्वेदिक आहे. तर मित्रांनो, हातपाय डोका जरी दुखायला लागला तर याची मुळी उगाळून लावितात मित्रांनो. तर जुनी लोकं लावायची. तर एकदम आयुर्वेदिक आहे आणि भाजी पण एकदम आयुर्वेदिक आहे मित्रांनो. तर नक्की एकदा चित्रुकाची भाजी पण खाऊन पहा तुम्ही पण. तर मित्रांनो, एवढी भाजी तोडली फार जडच झाली, एवढे डोके आणले पहा. तर कसं काय झालं ब्लॉग नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या रानभाज्यांची कसं काय ओळख झाली हे पण मला सांगा तुम्ही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला ना, लाईक शेअर कमेंट करा, हाईप बटन दाबायला विसरू नका. अशाच आपल्या गावाकडच्या भाज्या तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, कंटिन्यू व्हिडिओ करा मित्रांनो. व्हिडिओच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद. मग हे पहा आमच्या गावाकडचं वातावरण एकदम मस्तपैकी. आणि इकडं कोंबाड किल्ल्यावर का, कोंबाड किल्ल्याला पण या तुम्ही. एकदा कोंबाड किल्ल्याला पण भेट द्या. फोपसंडी अशा ठिकाणी एकदम मस्तपैकी गाव आहे. आणि दऱ्याखोऱ्यामध्ये गाव असल्यामुळे तिथं 9 ते 10 वाजता
दिवस उगवतो मित्रांनो, तर तिकडं पण त्या गावाला पण भेट द्या आमच्याच तालुक्यामध्ये. आणि मस्त पहा एकदम निसर्गरम्य वातावरण, काय ती मजा, गावाकडची मजा जर म्हणली ना मित्रांनो एकच नंबर. तुम्ही ना डायरेक्ट खुश होणार आमच्याकडे जर आले हो. आणि इकडून खालून यायला पर्यटकांच्या गाड्या भरपूर यायला काल जायला असतील शनिवारची, तर त्या गाड्या पण भरपूर अशा चालत. आणि आमच्या रस्त्याला म्हणलं ना एकदम निसर्गरम्य वातावरण मी तुम्हाला मागच्या धरून सांगतो मित्रांनो. आणि इकडं रोपं पेरल्यात, अजून रोपं छोटछोटल्या ते अजून आमच्याकडे आवण्या नाही आल्या मित्रांनो. काय नाही पाणी भरलं आहे, रोपं ज्यांना मोटरी त्यांनी पाणी भरून पेरली होती भात ते आले ती. आणि त्यांचे कायंचे आवणे झालेत, या इकडून झालेत. पण मग वरच्या पाण्याशिवाय मित्रांनो आवणीला मजाच नाही. आवणी म्हणजे आपल्याकडे भात लावकर राहते आणि भरपूर अशा गाड्या चालत आहे. तर आपला गाव रस्त्यालाच आहे आणि किती मस्त वाटतं मित्रांनो. पहा एवढ्या गाड्या लाईनशीर, पहा बरं. तर गावाशी शोभा म्हणजे रस्त्याला गाव असलं आहे आणि गावातून गाड्या जाणार. शेजारी दत्ताचं मंदिर आहे, त्याचं पण आता सध्या काम चालू आहे मित्रांनो मस्तपैकी. तर हे पहा देऊळ बांधायचं राहिलं आहे, ते पण होणार आहे देऊळ लवकरच्या लवकर. आणि पहा बरं गाड्या मस्तपैकी, गावाला किती मस्तपैकी वाटतं आहे गाड्या आले वा ना दसकोळा. पहा तर आमच्या रोड जर म्हणलं ना मस्त वाकडे तिकडे वळण्यात मित्रांनो. आणि बघण्याचा आनंद पण मस्त घ्या. तर आमच्या गावाकडचं कसं वाटते तुम्हाला? पहा बरं गेल्या गाड्या. चला आता आपण गावाकडं. तर पहा तर तिकडं दिसतंय ना, तिकडे ना कोथळ धरण आहे बरं का. तिकडं कोथळ धरण आहे, ते पण छोटा धरण आहे. आणि इकडं आंबेत धरण आहे मित्रांनो, ते पण मस्त आहे पाहण्यासाठी पर्यटकांना. आणि कोथळ धरण आहे ते पण पर्यटकांना पाहण्यासाठी एकदम भारी आहे. आणि बरंचसं काय आहे पाहण्यासाठी. तर पहा बरं एकदम मस्तपैकी आमचं गाव, सौंदर्य, खडकी बुद्रुक मित्रांनो. आपला छोटंसं गाव खडकी बुद्रुक आपल्या अकोले तालुक्यात. तर एकदम निसर्गानं नटलेला आणि पाहू शकता निसर्गरम्य वातावरण. आणि समोरचा दिसतोय पहा तिकडं पुढं दुकट आहे, तिकडं कोकणकडा आहे मित्रांनो. तर पाहू शकता कोकणकडा आणि हरिश्चंद्रगड. तर आपल्या हरिश्चंद्रगडाला जर कधी यायचं जर म्हणलं ना तर येऊ शकता मित्रांनो. तर मस्तपैकी पाहण्यासाठी वातावरण आहे आता सध्या. कळसुबाई असेल, अजून अनेक ठिकाणं होती मित्रांनो आपल्याकडं. तर सांदनदरी असेल, तर गोरपडा आहे असेल, तर रंधा धबधबा पाहण्यासाठी एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आता मस्त रानं पण निळे झाल्यात. तर मित्रांनो आपल्याकडे पाऊस नव्हतं, पाऊस पण आलं आणि भरपूर पाऊस पडून गेलं मित्रांनो. तर आमच्याकडं कोकणी वळीव झालं मित्रांनो. तर तुमच्या भागात कोणता पाऊस झाला तर ते पण आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि सध्या आता आपल्या अकोले तालुक्यात भरपूर असा वारा सुटला आहे. तर हरिश्चंद्रगडाला येताना जरा या आणि कोकणकड्यावर जास्त जाऊ नका मित्रांनो. अनेक ठिकाणं असतील, असं जास्त खोलदऱ्या असतील बघण्यासाठी. तर तिथं असं वकून बघू नका, तर जरा धोक्याचं काम आहे. तर मित्रांनो तुम्ही लवकरच्या लवकर आमच्या गावाकडे या आणि मला पण भेट द्या. तुम्ही कुठून बोलतात मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा, फॉलो करा इंस्टा फेसबुकला मित्रांनो. आणि आपल्या यूट्यूबला पण या आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या गावाकडच्या असं व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते. तर हे पहा आपल्या आमचं छोटंसं सुंदर गाव तालुक्यात खडकी. तर आता सध्या भरपूर अशा गाड्या चालल्या ती कोणी जाऊन आलं. आणि आज रविवार आणि शनिवार असल्यामुळे आपल्या अकोले तालुक्यात जास्त पर्यटकांची गर्दी आहे मित्रांनो. तर त्या वाऱ्यामुळं मी थोडंसं जवळ घेतो मित्रांनो. आणि तुम्हाला कसं वाटतंय आमच्या अकोले तालुक्यात मध्ये येऊन
तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. खरं सांगतोय. आणि आपल्या गावाकडचं वातावरण जर बघायचं असेल ना, नक्की मला यूट्यूबला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर एकदम निसर्गानं नटलेलं एकदम सुंदर मस्त आमचं गाव आणि दऱ्याखोऱ्या आणि पर्वत सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये बसलेला. तर कसं वाटतं मित्रांनो, मस्त वाटतं ना.